सर्वप्रथम धन्यवाद सर्वांचे। खरं तर माझ्याकडे आता बोलण्यासारखे फार काही शब्द नाही, तर मला वाटलं नव्हतं की एवढा मोठा सत्कार शिरसगावमध्ये माझा करण्यात येईल। माझा संघर्ष खरंच खूप मोठा आहे। मी जवळपास 5 वर्षापासून अभ्यास करत होतो, परंतु जे गावातल्या लोकांची वागणूक होती किंवा माझ्या मंडळातल्या लोकांची वागणूक होती, त्यांनी म्हणजे बऱ्याचदा म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांनी मला साथ दिली। मी कधीही त्यांच्या कोणत्या कार्यक्रमामध्ये पैसे दिले नाही, कधी त्यांच्यामध्ये सहभागी झालो नाही, परंतु त्यांनी मला कधीही विरोध केला नाही। त्यांचं असंच म्हणणं होतं की जेव्हा तू नोकरीवर लागशील, जेव्हा तू स्वतःच्या कमाईवर उभा होशील, तेव्हा तू आमच्यासाठी काही कर, आता तुला काही करण्याची गरज नाही। मी एक तुमच्यातलाच विद्यार्थी, तुमच्यासोबतच खेळणारा, लहानपणापासून तुमच्या शाळेत शिकणारा। फक्त असं आहे की जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा ती तुमच्या पूर्ण इच्छेने केली पाहिजे। कदाचित कधी कधी तुमच्या कोणत्याही गोष्टीला वेळ होऊ शकतो, परंतु तुमच्यामध्ये ती चिकाटी असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे की ती गोष्ट तुम्हाला अविरत कितीही दिवस लागले तरी करावी लागली पाहिजे। कारण प्रश्न असा आहे की आता या जगामध्ये बरेच लोक या कोणत्याही गोष्टीची तयारी करत असतात। आपण एकटं नाही की कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला नाव कमवायचं असेल तर आपण फक्त एकटं असत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टींशी सामना करत समोर जावं लागतं। मीही काही असं खूप श्रीमंत नव्हतो, तुमच्यासारखा तुमच्याच फॅमिलीमध्ये निवडलेला, तुमच्यासारखा कामाला जाणारा। मी तुमच्यासोबत कधीतरी फणपायटा वेचायला गेलो असेल, सोयाबीन सोंगायला गेलो असेल, मी तुमच्यासारखा होतो। त्याच्यामुळे जे आताही कमी वयाचे असतील, माझे लहान भाऊ असतील, त्यांनी कोणत्याही क्षेत्रात उतरायचं असेल, असंच नाही की MPSC मधून PSI व्हायचं आहे, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला आर्मीत जायचं असेल, पोलीस भरती द्यायची असेल, कोणीही होऊ शकतं। याच्यामध्ये तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती चांगले घरून आले, तुमचे वडील किती शिकलेले आहेत, काहीही गोष्टी मॅटर करत नाही। माझे वडील काहीही शिकलेले नव्हते, 7वी वर्ग शिकलेले होते, माझी आई 10वा वर्ग शिकलेली होती, परंतु त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं, त्यांनी आधीपासून सांगितलेलं होतं की आमचं जीवन या शेतीमध्ये गेलं, आमचं जीवन एवढ्या गरिबीत गेलं, तुझं कधीही जायला नको, तुला ज्या गोष्टी पाहिजे आम्ही तुला त्या अवेलेबल करून देतो, तू फक्त अभ्यास कर। तुम्ही मला खूप जवळून पाहिलेलं आहे, तुम्हाला मी कधीही खूप चांगले कपडे घालून दिवाळीमध्ये फार फटाके फोडताना तुम्हाला कधी पाहिलेलं नसेल। कारण जेवढे पैसे आपल्याकडे असतात, जेवढे पैसे आपल्या घरी आपल्यासाठी घडवतात, जेवढे त्यांचे आपल्यासाठी खर्च करतात, त्यातले कमीत कमी पैसे आपले त्यांचे खर्च झाले पाहिजे ही आपली अपेक्षा असते। त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येकाला सांगू इच्छितो की कोणत्याही नोकरीमध्ये किंवा कोणतीही नोकरी पास करताना कोणतीही मोठी गोष्ट नाही। जर मी पास करू शकतो तर कोणीही करू शकते, कारण मी तुमच्याच बॅकग्राऊंडमधला, तुमच्यासोबत क्रिकेट खेळणारा, तुमच्यासोबत फणपायटा वेचायला जाणारा, तुम्ही माझा संघर्ष खूप जवळून पाहिलेला आहे। तुम्हाला कधीही माझ्यामध्ये काही वेगळं दिसत नसेल। कदाचित आज मला नोकरी लागली, तुम्हाला वाटत असेल की एका वर्षी मी 5 परीक्षा पास झालो, थोडंसं वेगळं असेल, पण तुम्हाला कुठेतरी माहिती आहे की आपल्यासोबत वाढलेला होता, मी इथेच चौकामध्ये चर्चा करणारा होय, इथेच तुमच्यासोबत बोलणारा होय। फक्त फरक एवढा होता की मी ते कधी सोडलं नाही, त्याच्यामुळे मला आज यश मिळलं। मी आज या ज्या लोकांनी मला आज प्रेम दिलं, मी खरंच खूप आभारी आहे तुमचा। मी कदाचित एवढी मोठी अपेक्षाही केली नव्हती। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। कार्यक्रम संपला, जाहीर करतो। जय हिंद।